अर्धीमध्ये पुढे त्याचा खून झाला होता. तो त्याच्या आईने पोलीस स्टेशन शिल्लेगाव हद्दीत शहानवाजपूर येथे 26 जानेवारी 2026ला सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की एका विहिरीत प्रेत तरंगत आहे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एका पन्नीमध्ये प्रेत गुंडाळून टाकलेलं होतं. आम्ही ते प्रेत पाण्याच्या बाहेर काढलं असता ते पन्नीमध्ये गुंडाळलेलं होतं. त्याच्या मध्ये दगड टाकलेले होते. त्याचे हात बांधलेले होते. एक डोक्यावर जखमा होत्या. एकंदरीत हा 100% खुनाचाच प्रकार आहे आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकून दिलेले आहे असे प्रथमदर्शनी लक्षात आले. म्हणून सरकारतर्फे PSI काळेसाहेब यांनी तक्रार दिली. तपास मी स्वतः केला. सदरचे प्रेत हे अनोळखी व्यक्तीचे असल्यामुळे आम्ही परिसरातील आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत, आजूबाजूच्या जिल्ह्याच्या हद्दीत ज्या काही मिसिंग व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर त्या प्रेताची तुलना केली. नंतर आम्हाला असं समजलं की एकबुर्जी वागलगाव येथे संजय सुलाने नावाचा व्यक्ती हा मिसिंग आहे. मात्र घरच्यांनी त्याच्या मिसिंगची तक्रार दिलेली नाही. म्हणून आम्ही संजय सुलानेच्या नातेवाईकांना, भावाला, आईला, जावाई, मुलगी यांना घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बोलावले. त्यावेळेस मैताचे भाऊ बजरंग सुलाने यांनी प्रेत पाहून ताबडतोब ओळखले आणि माझा भाऊ संजय सुलाने आहे असं सांगितलं. त्यानंतर एक अर्ध्या तासांनी जावाई कमलसिंग सिंगल हे इतर नातेवाईकांना घेऊन पाठीमागून आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही बॉडी आमची नाही. आणि ओळखलेल्या भावाला सुद्धा सांगितलं की पोलीस काहीतरी झंझट मागं लावतील, तू बॉडी ओळखली असं सांगू नको. म्हणून पुन्हा तपासात व्यत्यय आला, दिरंगाई झाली. त्यानंतर आम्ही मयताचे DNA सॅम्पल काढून ठेवले होते. आता सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या हिशोबानं आम्ही पूर्ण त्या संजय सुलाने हरवलेला व्यक्ती आणि मयताची बॉडी याची तुलना केली असता ते त्याचीच असल्याचं आम्हाला डिटेक्ट झालं. मात्र ठोस पुरावा नसल्याने आम्ही संजय सुलाने जे हरवलेला व्यक्ती त्याच्या आईचे रक्ताचे सॅम्पल काढून DNA साठी पाठवले. मयताचे आणि त्याच्या आईचे DNA 100% तंतोतंत जुळले. त्यामुळे हा संजय सुलानेच आहे असं स्पष्ट झालं. आणि ज्या वेळेस आम्ही कोणतं काम करत होतो प्रत्येक ठिकाणी जावई व्यत्यय आणत होता एकंदरीत तपासामध्ये. त्यानंतर आम्ही पूर्ण माहिती काढली असता मयताची आई एक छोटा मोठा गावात व्याजाचा व्यवसाय करते आणि त्याने गोरख आहिरे यांना व्याजाने 30,000 रुपये दिलेले आहेत असं समजलं. आणि त्यांचा मुलगा संजय सुलाने याला 2 पत्न्या होत्या. त्याच्यापैकी एक पत्नी मयत झालेली आहे. त्याची मुलगी पूजा जो की कमलसिंग यांची पत्नी आहे. तर ते लग्न करताना त्यांनी आईला विरोध केला होता. त्यानंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा तो त्याला त्रास देत होता. आणि मयताच्या आईनं ज्यावेळेस ती मुलगी लहान होती त्यावेळेस मुलीच्या नावावर म्हणजे नातीच्या नावावर संजय सुलाने याची प्रॉपर्टी केली होती. आता मुलगी मोठी झाली, लग्न झालेलं आहे, तर माझी प्रॉपर्टी तू फिरून त्या मुलीकडून घेऊन मला परत दे अशी मयताची अपेक्षा होती. म्हणून तो आईला आणि मुलीला, जावयाला त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून आईने कमलसिंग राजपूत जो जावई आहे त्याला आणि कमलसिंग सिंगल आणि मयताचा मित्र गोरख ज्याला 30,000 रुपये दिले होते त्याला सांगितलं की तू याचा काटा काढून टाक. त्या दृष्टीनं गोरख याने अगोदर नाही म्हटला. त्यानंतर पुन्हा तो त्या गोष्टीला तयार झाला. कारण की पुन्हा मी 50,000 रुपये वरून देईन तुला, पहिले 30,000 रुपये तुझे माफ असं सांगितल्यामुळं आणि त्याच्या पण मुलाचं ह्या 20-25 तारखेला लग्न आहे. तर त्या दृष्टीनं त्याला पैशाची आवश्यकता असल्यामुळं तो त्या गोष्टीला तयार झाला. आता याला मारायचं म्हणल्यानंतर मागच्या दीपावलीपासून किंवा दसऱ्यापासून यांनी प्रयत्न चालू केले. याच्यापूर्वी त्याला मारण्यासाठी ज्या ठिकाणी आता मारलेले त्याच ठिकाणी घेऊन जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस त्यांनी बजरंगला सोबत घेतलं होतं, मयताच्या सख्ख्या भावाला, आणि त्याला म्हणले होते डोक्यात मार. मात्र त्यांनी म्हटलं माझा सख्खा भाऊ आहे, मी हे कृत्य करू शकत नाही. त्यावेळेस त्यांचा बेत फसला. त्यानंतर आता 19 तारखेला त्यांच्या गावात कार्यक्रम झाला एकबुर्जी वागलगावला आणि त्यानंतर संजय सुलाने हा बाहेरगावी गेला. 3 दिवसांना तो गोरखच्या कंटिन्यू संपर्कात होता. 23 तारखेला तो जसा फोटो स्टेशनला रेल्वेनं उतरला
त्यावेळेस गोरख सुलानी यांनी त्याला सोबत घेतलं. पाठीमागून जावई कमलसिंग हा पन्नी, दोरी आणि रॉड घेऊन पाठीमागून आला आणि रांजणगाव पळशी शिवारात एका निर्जन शेतात त्याला मारलं. त्या ठिकाणीच एक शेख यांची विहीर होती. त्या विहिरीमध्ये त्यांना ते प्रेत टाकायचं होतं. मात्र विहिरीचा सध्याला उपसा चालू आहे, म्हणून प्रेत लवकर वरती येईल म्हणून त्यांनी पुन्हा ते ठिकाण बदललं. तिथं मारलेला रॉड टाकला आणि मग आता जे घटनास्थळ भेटलेलं आहे त्या विहिरीत त्यांनी त्याला डिस्ट्रॉय केलेलं होतं. एकंदरीत कमलसिंग जो जावई आहे त्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी यूट्यूबवर सर्च केलेलं आहे, पानी में बॉडी कितनी देर रह सकती है, ऊपर कब आती है. तसंच एखादं पाप घडलं तर त्याचं प्रायश्चित कसं करावं, या ज्या अबनॉर्मल गोष्टी आहेत ह्या म्हणजे सर्वसाधारण कुणीही पाहू शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांनी पाहिल्या. म्हणून वारंवार त्याच्यावर संशय बळावत गेला आणि ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं पूर्ण पुराव्यानिशी त्यावेळेस त्यांनी कबुली दिलेली आहे, ठिकाण दाखवलं. अशा पद्धतीनं गुन्ह्याचा उकल करण्यात आलेली आहे.